सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती, जय क्रांती, जय सावता. मी विशाखा यवतकर पुनश्च एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक खूप खूप स्वागत करते. आणि आज आपणासमोर फुले दाम्पत्यांच्या कार्याचा वारसा जपणाऱ्या मान्यवरांची मालिका आम्ही आपणासमोर घेऊन येत आहोत. परिचय एका सत्यशोधकाचा. सावित्री शक्तीपीठाने गेल्या 7 वर्षात वेगवेगळ्या नव उपक्रमातून फुले दाम्पत्यांचे विचार राज्य व राज्याबाहेरही पोहोचविले आहेत. फुले दाम्पत्यांचा प्रागतिक विचारासह त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, साहित्याची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे काम सावित्री शक्तीपीठ प्रामुख्याने करत आहे. या कार्यात वाहून घेतलेल्या व्यक्तित्वाचा परिचय करून देणाऱ्या व फुले दाम्पत्यांच्या कार्याचा वारसा जपणाऱ्या मान्यवरांची मालिका आम्ही आपणासमोर घेऊन येत आहोत. फुल्यांच्या विचारांची आदर्श पिढी घडावी यासाठी सर्वोत्तम कार्य करणारे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटाच्या पायथ्याशी असलेल्या परतवाडा येथील सत्यशोधक, लेखक, ज्येष्ठ पत्रकार व नाट्यकर्मी जयकुमार हे आपल्या मालिका पुष्पाचे पहिले मानकरी ठरले आहेत. सावित्री शक्तीपीठाचे मार्गदर्शक असलेले व फुले दाम्पत्य विचारांची चळवळ उभी राहावी यासाठी विशेष प्रयत्न करणारे माननीय श्री जयकुमार चर्जन सर नेमके आहेत तरी कोण, तेच सविस्तर जाणून घेऊया आजच्या भागात. माननीय श्री जयकुमार चर्जन सर हे मूळचे चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव बंडचे. वडिलांचं छत्र बालपणीच हरविल्याने आई सोनाबाई चर्जन यांनी आपल्या 3 अपत्यांचा उत्तम प्रकारे सांभाळ करत त्यांना विवेक विचारी बनविले. आई सोनाबाई या कम्युनिस्ट विचारसरणीच्या असल्याने सत्यशोधनाची संस्कार शिदोरी व विचारांची देण त्यांच्याकडूनच श्री चर्जन सरांना वसियत म्हणून मिळाली. आपण त्यांचा परिचय बघूया. नाव जयकुमार नथुजी चर्जन, मुक्काम पोस्ट कांडली, परतवाडा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. शिक्षण MA मराठी BEd. व्यवसाय माध्यमिक शिक्षक श्री संत गुणवंत बाबा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, तळेगाव मोहना, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती येथून 25 वर्षे सेवेनंतर 2020 मध्ये निवृत्त. पत्रकारिता दैनिक लोकसत्ता 1990 ते 2016, परतवाडा प्रतिनिधी. दैनिक पुण्यनगरी, दैनिक लोकशाही वार्ता, दैनिक हिंदुस्तान, दैनिक वाशिम संदेश तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. छंद प्रबोधकीय, व्याख्यान, गायन, लेखन, नाटक. ज्योतिबाची सावली, सावित्री माऊली या फुले दाम्पत्यांचा क्रांतिदर्श इतिहास मांडणाऱ्या नाटकात ज्योतिराव फुलेंची मध्यवर्ती भूमिका. या नाटकाची राज्य व राज्याबाहेरील मध्य प्रदेशात आजवर 60 प्रयोग पूर्ण झालेत. आपले संत महापुरुषांच्या वैचारिक चरित्र लेखनाची संकल्पना समाजात अजूनही पाहिजे तितकी रुजलेली दिसत नसल्याचे पाहून त्यांनी आपल्या लेखनाला आरंभ केला व त्यातूनच प्रकाशित साहित्य म्हणजेच पुंडलिक वरदा स्मृतिग्रंथ, नभप्रकाशन अमरावती 2020, माय बाप हो हाक गाडगे बाबांची, नभप्रकाशन अमरावती 2023, तिसऱ्या आवृत्तीकडे वाटचाल. अवघी विठाई माझी संत सावता महाराज वैचारिक ग्रंथ, परमहंस प्रकाशन मुंबई 2024, गेले ते दिन गेले ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडविणारे ललित लेखन, नभप्रकाशन अमरावती 2024 यासारखी प्रागतिक विचारांची ग्रंथसंपदा जन्माला आली. प्रकाशनाधीन साहित्य डोळस महात्मा फुले जीवनातील अप्रकाशित गोष्टींचा संशोधनात्मक बंध, प्रागतिक विचारांचे मानकरी चारवाक ते अण्णाभाऊ साठे, अवघा रंग एक झाला, संत चोखामेळा वैचारिक ग्रंथ, खेड्या तुझ्या जीवावर काव्यसंग्रह, कॉम्रेड भगतसिंग चरित्रात्मक, फुले शाहू आंबेडकर, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांसारख्या महापुरुषांचे प्रागतिक विचार नवपिढीसमोर मांडून प्रबोधन करणे. शालेय जीवनात आकाशवाणी नागपूरच्या गोकुळ कार्यक्रमात शिरसगाव बंडची गवळण या कार्यक्रमाचे सतत 6 वर्षे प्रसारण झाले. त्यात मुख्य गायकाची भूमिका केली. 8व्या 9व्या इयत्तेत असताना संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रभावित झालेले. संत साहित्य व फुले आंबेडकरी विचारधारेवर अधिक लेखन करणे आवडीचा विषय. ग्रामीण भागात अवेथसे संदर्भ ग्रंथ मिळत नाही, समृद्ध वाचनालयाचा अभाव यासारख्या अडचणींचा सामना करावा लागतो. संत गाडगेबाबांवरील वैचारिक लेखन असलेले माय बाप हो हाक गाडगे बाबांची या ग्रंथाचा लेखन प्रवास तब्बल 2.5 वर्षांचा होता. श्री बाबांना प्रत्यक्ष पाहिलेल्या बोटावर मोजण्या इतक्या व्यक्तींना भेटून त्यांनी सांगितलेल्या आठवणींना शब्दरूप देतानाची अनुभूती शब्दांच्या पलीकडची होती. तर संत शिरोमणी सावता महाराजांच्या 40 अभंगांना अर्थ लावून त्यांची मांडणी केलेली अवघी विठाई माझी या पुस्तकाच्या लेखनासाठी व महाराजांचे अभंग गोळा करण्यासाठी केलेली पायपीट ही माझ्यासाठी अविस्मरणीय राहील असे ते म्हणतात. गेले ते दिन गेले या ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडविणारे पुस्तक लिहिताना खेड्यातील तत्कालीन रूढी, परंपरा, श्रद्धा, चालीरीती या साऱ्या गोष्टींचे मनोज्ञ दर्शन घडते.
आजच्या तरुणांनी अधिकाधिक वाचन करून ज्ञान समृद्ध व्हावे व विवेक विचारी व्हावे. नाटकात अभिप्राय करणे, अभिनय करणे, शास्त्रीय, उपशास्त्रीय व संगीतासोबतच भावगीत गायन करणे. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे वैचारिक चिंतन असलेला 600 पानांचा डोळस महात्मा हा ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे. सावित्री शक्तीपीठात मार्गदर्शक म्हणून काम, तेजांकुर बहुउद्देशीय संस्थेचा सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. फुले दाम्पत्य विचारांच्या चळवळीचे भले मोठे जाळे विणण्यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या माननीय श्री चर्जन सरांना पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सर, आपणास मिळालेले पुरस्कार: मातोश्री स्वर्गीय सूर्यकांता देवी रामचंद्रजी पोटे चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती, मातोश्री स्वर्गीय सूर्यकांता देवी रामचंद्रजी पोटे राज्यस्तरीय मराठी वाङ्मय पुरस्कार 2022 ने माझे माय बाप हो हा का गाडगे बाबांची हे वैचारिक पुस्तक गौरवान्वित. सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र संत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार 2023, अनघादित्य फाउंडेशन व प्रकाशन परतवाडा सेवा सन्मान पुरस्कार 2023, वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार 2023, राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्याचा कार्यगौरव पुरस्कार 2024, छत्रपती शिवराय युवा विचार कृती संमेलन अमरावती वाङ्मय निर्मितीबद्दल सन्मान 2024, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र गाडगेबाबा विचार साहित्य संमेलन 2024, प्रा.वा.सी. काळे स्मृती प्रतिष्ठान अमरावती गुणगौरव 2025, आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन परतवाडा शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती अचलपूर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रित्यर्थ समाजहिताय पत्रकारिता पुरस्कार 2026. अशा हरहुन्नरी अलौकिक अशा व्यक्तिमत्वास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते. माझ्या शब्दाला विराम देते. धन्यवाद. जय ज्योती, जय सावित्री.